वळूयात पुढील बातमीकडे। कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती कारागृहामध्ये शस्त्र सापडलंय। कारागृहामध्ये शस्त्र सापडल्यानं खळबळ उडालेली आहे। जेलच्या बराक क्रमांक 7 मध्ये रिव्हॉल्वर सापडलंय। पुणे टोळीतील असलेल्या आरोपींकडे हे जिवंत काडतूसही सापडून आलेले आहेत। कारागृहातील सुरक्षिततेवर त्यामुळे प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत। आणि याच संदर्भात अधिक माहिती घेणार आहोत। आमचे प्रतिनिधी अमर पाटील सध्या याच प्रकरणी माहिती देण्यासाठी आमच्यासोबत जोडले गेलेले आहे। अमर, शस्त्र सापडलेले आहे कारागृहात, काय अधिक माहिती पोलिसांकडून देण्यात येते, कारागृह प्रशासनाकडून देण्यात येते? कारागृह प्रशासनाने अजून कोणत्याही प्रकारची माहिती दिलेली नाही, परंतु आता थोड्याच वेळापूर्वी कारागृह ज्या पोलीस स्थानकाच्या अंडर येतो, जे जुना राजारा पोलीस स्थानकामध्ये हा गुन्हा दाखल झाला आहे। या गुन्ह्यामध्ये बरीच विसंगती आहे, कारण काल रात्री 11 वाजल्यापासून येथे झडती सत्र चालू होतं। कारागृहामध्ये याच्या आधी मोबाईल असेल, गांजा असेल, हे तत्सम प्रकार मिळत होते। गुन्हेगारांचे आतील एकमेकाचे वैर मारामारी दिसत होती, परंतु ती बाहेर येत नव्हती। आज फक्त किरकोळ स्वरूपात दाखवलं गेलेलं आहे फिर्यादीमध्ये। त्यामुळे पोलीस प्रशासन असेल किंवा कारागृह प्रशासन असेल, हे कुणातरी पाठीची घालते का हे पाहणं गरजेचं आहे। काल रात्री 11 वाजल्यापासून इथं सर्च ऑपरेशन केलं होतं कारागृहामध्ये। त्यावेळेला या ठिकाणी जिवंत काडतुसी फक्त मिळून आल्याचं सांगतात, परंतु यामागे कोणी नेलं आणि कशा प्रकारे नेलं हे सांगण्यासाठी अजून प्रशासनामध्ये कोणीही पुढे आलेलं नाही। अगदी अमर, नेमकी काय काय शस्त्र या बराकमध्ये सापडलेली आहे आणि ज्या आरोपींकडे ही शस्त्र सापडलेली आहेत ते कोणत्या गुन्ह्यात सध्या जेलमध्ये आहेत? मोकाच्या अंतर्गत हे गुन्हेगार आत आहेत, 2 गुन्हेगार आहेत। त्यांच्याकडे पिशवीमध्ये 2 जिवंत काडतुसी मिळाले असे सांगितले जाते, परंतु कारागृहाची उंची इतकी आहे की ते कारागृहात जरी फेकाय झालं तरी अशी मोठी यंत्रणा आहे, आत कुठल्याही प्रकारचं काही जाऊ शकत नाही। कारण पूर्वी गांजा असेल, मोबाईल असेल, फेकले जात होते, त्या उंच भिंतीवरून जात होत्या, परंतु आता एकदम तटबंदी चांगली चोख केली असली तरी आत केलं कसं हे पाहणं गरजेचं आहे। जी, एवढी तटबंदी असूनही मग ही हत्यारं आतमध्ये कशी गेली अमर, तो प्रश्न उपस्थित होतोय आणि यावर आता कारागृह प्रशासन काय उत्तर देतं तेही पाहणं महत्त्वाचं असेल। तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।